अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटनंतर आता फडणवीसांचं पिंक पॉलिटिक्स। बहिणीचा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमात फडणवीसांच्या गुलाबी जॅकेटनं वेधलं लक्ष। ठाकरे गटानं मुंबईतील 36 विधानसभांसाठी 18 नेत्यांवर सोपवली जबाबदारी। 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे सादर करावा लागणार अहवाल। अजित पवार उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात। नवाब मलिक अजित पवारांच्या व्यासपीठावर येणार असल्यानं भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांसह तिघांवर गुन्हा दाखल। तलवारीनं केक कापल्यानं कारवाई। आठवड्याभरात अंगणवाडी सेविकांना 5,000चं मानधन द्या, नाहीतर मी स्वतः आंदोलनाला बसेन। खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा। विधानसभा निवडणुकीतही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी पुन्हा भिडले। खानापूर विटा मतदारसंघात सुहास बाबरांना पाठिंबा देण्याची खासदार विशाल पाटलांची भूमिका। नितेश राणेंच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांचा विरोध। नितेश राणे गो बॅक अशी घोषणाबाजी। मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। विनायक पेटेंचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार। ज्योती मेटेंनी 5 जागा लढवण्याची केली घोषणा। मुख्यमंत्री शिंदेंचे माजी खासगी सचिव निवडणूक लढवण्याची शक्यता। बालाजी खतगावकरांनी नांदेडच्या मुखेडमध्ये थाटलं जनसंपर्क कार्यालय। केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात 45 पदांची भरती। सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर परीक्षा न घेता होणार तज्ज्ञांची थेट भरती। आरपीएफच्या जवानांनी वाचवले प्रवाशांचे प्राण। पुणे रेल्वे स्टेशनवर गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासीच पडला।